नांदेड शहरातील दत्तनगर या ठिकाणी महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावामध्ये साजरा। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील दत्तनगर येथील श्री गणेश, श्री हनुमान व महर्षी मार्कंडेय मंदिराच्या वतीने आयोजित महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावामध्ये आणि उत्साहामध्ये संपन्न झाला। या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या सप्ताहामध्ये सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, अभंग गायन तर सायंकाळी कीर्तन, प्रवचन व भजनांचे आयोजन करण्यात आले होते। विविध नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व महाराजांनी उपस्थित भाविकांना संत परंपरेचे महत्त्व, भक्तिमार्ग, सदाचार व समाजातील एकोपा याबाबत मार्गदर्शन केले। त्यांच्या अमृतवाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले। महर्षी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विशेष धार्मिक विधी, अभिषेक, पूजन व महाआरती संपन्न झाली। सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदविली होती। या कार्यक्रमासाठी दत्तनगर परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच तरुण वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले। संयोजन समितीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व भक्तिभावामध्ये पार पाडल्याबद्दल उपस्थित भाविकांनी समाधान व्यक्त केले। महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताहामुळे समाजामध्ये धार्मिक जागृती, सांस्कृतिक परंपरेचे जतन तसेच सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले। या सोहळ्याने दत्तनगर परिसरामध्ये काही दिवस भक्ती, श्रद्धा तसेच आनंदाचे वातावरण निर्माण केले होते। आमचं मार्कंडेय जन्मोत्सव जे आहे ते 19 वर्षामध्ये आहे। आम्ही दरवर्षी मार्कंडेय जयंती साजरी करत असताना आम्ही फक्त पद्मशाली समाजाचाच नसतो, समस्त समाजाच्या वतीने आम्ही हे साजरी करत असतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्कंडेय भगवानचे आम्ही जे संतान आहोत ते संयमी, शांत आणि इमानदार आहेत। आजपर्यंत या रॅलीमध्ये भाजपचे 4 नगरसेवक निवडून आलेले ते पण आले होते, आमदार साहेब सुद्धा आले होते आणि त्याच्यानंतर यांचा मुलगा सुद्धा आला, प्राचीन कुलाचा मुलगा सुद्धा नागेश सुद्धा आला होता आणि आमच्या समाजाचे तुळशीरामचे भुसेवारजी, बल्लेवार आणि आमचे सगळं कमिटीचे सदस्य आणि जे काही गड्डमताई नगरसेवक सुद्धा आले होते आणि बऱ्याच लोकांनी भेट दिल्याच्या नंतर सुद्धा या ठिकाणी महर्षी मार्कंडेयच्या चरणी अशी आम्ही प्रार्थना करतो की येथील समस्त समाज बांधवांना असा काही त्यांना आशीर्वाद मिळावा की सुख, शांती, समाधान आणि आरोग्यमय वातावरण राहावं, असं आम्ही दत्तनगर टाउन सोसायटी, विनायक नगर सर्व नंदीग्राम वासियातर्फे आम्ही महर्षी मार्कंडेयच्या चरणी प्रार्थना करतो। शोभायात्रेमध्ये विविध देखावे आपल्या वतीने सादर करण्यात आले होते, काय आता आम्ही दरवर्षीच करत असतो। महर्षी मार्कंडेय म्हणल्याच्या नंतर तो महादेवाचा समस्त भक्त आहे, त्यानुसार आम्ही मार्कंडेयची एक देखावा करत असतो। त्यामध्ये महादेव असतात, यमराज असतात आणि आमचे जे कुलदैवत आहे महर्षी मार्कंडेय ते महादेवाच्या पिंडीला धरून जशी आपली भक्ती निश्चिम करत असतात त्याचा एक देखावा असतो। त्यानंतर यावर्षी आम्ही दरवर्षी एक देखावा दुसरा साजरा करत असतो। त्यामध्ये यावर्षी आम्ही अर्जुन आणि कृष्णाचा देखावा साजरा केला होता आणि त्यानंतर एक वासुदेवाचा सुद्धा आम्ही एक संदेश दिला होता लोकांना। वासुदेव पथक होतं आणि आमच्या इथले पद्मशाली रणरागिणी ग्रुप त्यांच्या मार्फत सुद्धा एक भजन संध्यामार्फत त्यांचं पथनाट्य होतं, भजन नाट्य होतं आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चालीवर त्यांनी भजनावर नृत्य सादर केलेलं आहे।